नमस्कार, मी श्रुती राहुल. 36 जिल्हे 50 बातम्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे. 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूया वेगवान. शरद पवार उद्या बीडमधील मस्साजोग दौऱ्यावर. हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची पवार भेट घेणार. पवारांच्या दौऱ्यापूर्वी गावाची पोलिसांकडून पाहणी. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ उद्या जालना बंदची हाक. कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार. शेतीमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणू नये, बाजार समिती प्रशासनाचं शेतकऱ्यांना आवाहन. युगेंद्र पवारांची मत पडताळणी प्रक्रियेतून माघार. प्रक्रिया थांबवण्यासाठी युगेंद्र पवारांचा निवडणूक शाखेकडे अर्ज. पुणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवार सुप्रीम कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत. भुजबळांचं वाईट झाल्यावर मी आनंदी असतो. भुजबळांमध्ये कुठेच जाण्याची हिंमत नाही, त्यांनी दुसरीकडे जाऊन दाखवावं. सुहास कांदे यांचं भुजबळांना खुलं आव्हान. भुजबळांचं काम युतीविरोधात, पुरावे मीच दिले. दादांनी नाशिक जिल्ह्याला न्याय दिला. भुजबळांच्या मंत्रिपदावरील प्रश्नावर सुहास कांदेंची थेट प्रतिक्रिया. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी अजित पवारांची भेट घेत आभार मानले. वाळू माफिया उद्योजकांना त्रास देणाऱ्यांविरोधात मोहीम. तर बीडमध्ये गुन्हे करणाऱ्यांची पाळमुळं शोधून काढू. फडणवीसांचं सभागृहात वक्तव्य. कंपनीच्या फिर्यादीत वाल्मिक कराडनं धमकी दिल्याचं नमूद. वाल्मिक कराडनं 2 कोटी रुपये मागण्याची धमकी दिल्याचाही आरोप. फडणवीसांची माहिती. संतोष देशमुखांचं उद्या 13वं. त्याआधी आरोपींना अटक करा. सर्व काही सहन करण्यापलीकडे गेलंय. पोलिसांनी इशारा समजावा किंवा अन्य काही. संतोष देशमुख यांच्या भावाचं आव्हान. सोमनाथच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत दिली जाणार. मृत्यूची न्यायालयीन चौकशी केली जाईल. तर कोठडीत कुठेही सोमनाथला मारहाण झाल्याचं दिसत नाही. त्याच्या अंगावर जुन्या जखमा. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. जाळपोळ करताना दिसल्यानं सोमनाथ सूर्यवंशीला अटक झाली. जेलमध्ये असताना त्याचं पूर्णवेळ व्हिडिओ फुटेज उपलब्ध. फडणवीसांची सभागृहात माहिती. तर सोमनाथ सूर्यवंशीला श्वसनाचा दुर्धर आजार होता. फडणवीसांचं वक्तव्य. धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराच्या गुंडांची दादागिरी सुरूच. शेतकऱ्याच्या डोक्यात रॉडनं मारून जमीन बळकावण्याचा प्रयत्न. पोलीस अधीक्षकांनी तक्रारीची दखल घेतली नाही. सचिन ठोंबरे यांचा आरोप. धाराशिवमधील तुळजापूर तालुक्यातील बारूळ इथले शेतकरी सचिन ठोंबरे यांची पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांकडून मारहाण झाल्याची तक्रार. मात्र गावातील प्रतिष्ठित व्यक्तीसमोर आपापसात प्रकरण मिटल्याचं लेखी दिल्याची पोलिसांकडून माहिती. राज्यात मोठ्या प्रमाणात पीक विमा घोटाळा. बीड जिल्ह्यात 7000 हेक्टरचा पीक विमा घोटाळा झाला. तत्कालीन कृषी मंत्र्यांनी पीक विमा योजनेचा गैरफायदा घेतला. सुरेश धस यांचा आरोप. परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या पुत्राकडून मारहाण केल्याची घटना. कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. जळगावात अजित पवार गट आणि छगन भुजबळांचे समर्थक आमने सामने. समता परिषदेनं केलेल्या आंदोलनाचा निषेध करत अजित पवार यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला. काँग्रेस नेते राहुल गांधींवर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसचं आंदोलन. गोपाळकृष्ण गोखले स्मारकासमोर आंदोलन. संसदेतील कथित धक्काबुक्की प्रकरणात राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरवादी संघटनांचा नागपुरात मोर्चा. आंदोलकांना पोलिसांनी बॅरिकेडिंग करून थांबवलं. आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी. परभणी आणि अमित शहांच्या वक्तव्याविरोधात बुलढाण्यात आंबेडकरी अनुयायांचं आंदोलन. अमित शहांनी माफी मागावी. आंबेडकरी अनुयायांची मागणी. परभणीत आजही आंबेडकरी अनुयायांचं आंदोलन. कालपासून लाक्षणिक धरणं आंदोलन सुरू. आंदोलक सोमनाथच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांवर कारवाईची मागणी. अमित शहांच्या वक्तव्याविरोधात सोलापुरात एमआयएमकडून आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून निदर्शनं. अमित शहांच्या वक्तव्याविरोधात गोंदियात आंबेडकरी संघटनांचं आंदोलन. अमित शहांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची आंदोलकांची मागणी. परभणी प्रकरण आणि अमित शहांच्या वक्तव्याविरोधात बुलढाण्यात आंबेडकरी अनुयायांचं आंदोलन. शहांनी माफी मागावी. आंबेडकरी अनुयायांची मागणी. कोल्हापुरात दूध खरेदी दरात कपात केल्यानं शेतकरी संघटना आक्रमक. पंचगंगा नदीत गाईचं दूध ओतत शेतकऱ्यांकडून आंदोलन. सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद न मिळाल्यानं आर्य वैश्य कोमटी समाज आक्रमक. मुनगंटीवारांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी कार्यकर्त्यांचं पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडं. रत्नागिरीत आठवड्याभरात 2 वेळा वायू गळती झाल्यानं जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. 300हून अधिक कंपन्यांना सेफ्टी सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश.
कोल्हापूरच्या काळंबवाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न गंभीर. राजू शेट्टींकडून काळंबवाडी धरणाची पाहणी. सरकारनं तात्काळ धरण गळती दुरुस्ती करण्याची शेट्टींची मागणी. नागपुरात दिव्यांग बांधवांचा काँग्रेस नेते बंटी शेळके यांच्या नेतृत्वात विधान भवनावर भव्य मोर्चा. दिव्यांगांचं मानधन यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे बंटी शेळके यांच्या नेतृत्वात मोर्चा. नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मैदानावर 124वा दीक्षांत सोहळा संपन्न. 5 अनाथ मुलांनी प्रशिक्षण पूर्ण करत पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत रुजू होण्याचा मान मिळवला. विनोद तावडेंनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. जनतेची सेवा करण्याची शक्ती मिळावी, तावडेंकडून साईचरणी प्रार्थना. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घेतलं साई समाधीचं दर्शन. आनंद महिंद्रा यांचा साई संस्थान प्रशासनाकडून सत्कार. रत्नागिरीतील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन. आदिवासी मुलांमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन रुजवण्यासाठी विज्ञान प्रदर्शन. विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद. पुनर्वसनाच्या मागणीसाठी भंडाऱ्याच्या सुरबोडीवासियांचा ठिय्या. वैनगंगेच्या अथांग पाण्यात ठिय्या आंदोलन करत केली मागणी. कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाण प्रकरणात 2 अटकेत. आरोपी अखिलेश शुक्लाचं आत्मसमर्पण. एकूण 10 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. कोयता गँगनं बारामती पुन्हा हादरली. 23 वर्षीय तरुणाची कोयत्यानं हत्या. मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. 6 महिन्यात 3री हत्या. पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडी परिसरात 18 मीटर प्रस्तावित रस्त्यासाठी अनधिकृत बांधकामांवर महापालिकेकडून बुलडोझर. अग्निशमन दलाच्या गाड्या अरुंद रस्त्याअभावी घटनास्थळी पोहोचण्यास अडचण झाल्यानं कारवाई. जळगाव जवळ गारखेड्यातील वाघूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये हाऊसबोट आणि हॉटेल. शासनाच्या पर्यटन विभागाकडून विकास. हाऊसबोट आणि हॉटेल पर्यटकांसाठी खुलं. छत्रपती संभाजीनगरात 2 महिन्यात 10,000पेक्षा जास्त विदेशी पर्यटकांची भेट. पर्यटकांना वेरूळ लेणीची भुरळ तर बीबिका मकबराचं आकर्षण. लासलगाव रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या कामाची मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांकडून पाहणी. अमृत भारत योजनेअंतर्गत लासलगाव रेल्वे स्थानकाचं काम सुरू. कोल्हापूरच्या इचलकरंजी पालिकेची घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली मोहीम. थकबाकीदारांची मालमत्ता सील. जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मोबदल्यापासून वंचित. 4 महिने उलटूनही मोबदला न मिळाल्यानं अंगणवाडी सेविकांकडून नाराजी व्यक्त. भंडारा जिल्ह्यात 21व्या पंचवार्षिक पशुगणना मोहिमेला सुरुवात. 864 गावांमध्ये 78 प्रगणक आणि 16 पर्यवेक्षक पशुगणना करणार. जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी दर 3000 कुटुंबांमागे 1 प्रगणक नियुक्त. गोंदिया तालुक्यातील 5861 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. वैनगंगा नदीवर डांगोर्ली बॅरेजच्या बांधकामाला गती. कामाचं अधिवेशनात आढावा. अहिल्यानगरच्या वसंत टेकडी परिसरात माल ट्रकमधून मळीसदृश द्रव्य पडल्यानं अनेक वाहनांचा अपघात. छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील रात्री 11च्या सुमारासची घटना. स्थानिक नागरिक, माजी नगरसेवक निखिल वारे आणि इतर नागरिकांकडून मदतकार्य. अकोल्यातल्या कुख्यात गुंड चिक्कू लोंढे 1 वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध. एमपीडीए ऍक्टनुसार कारवाई. जालन्यातील ढवळेश्वर परिसरात अवैध गर्भलिंग निदानासाठी विक्री करता आणलेल्या सोनोग्राफी मशीनच्या प्रकरणात आणखी 2 आरोपी ताब्यात. 2 डॉक्टरांना चिखली आणि संभाजीनगरमधून अटक. अट्टल सोनसाखळी चोरणाऱ्या दोघांना नाशिक पोलिसांकडून अटक. आरोपीकडून तब्बल 18,11,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. पोलिसांकडून आरोपींचा तपास सुरू. खारघर पोलिसांच्या हातातून आरोपी निसटल्याची घटना. नायजेरियन लोकांना अवैधरित्या खारघरमध्ये घर दिल्याचं प्रकरण. पोलीस अटकेसाठी आले असता आरोपी फरार.